संस्काराची खाण असलेल्या ज्या मातेनं आपल्या संस्कारातून आपल्या परिक्रमातून या मातीसाठी दोन छत्रपती बहाल केले, ती राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ. वेळेच्या अभावी सर्व महापुरुषांची नावं घेणं शक्य नाही, त्यामुळे या सर्व महापुरुषांना, महामातांना, त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्यांना प्रथमतः आम्ही कोड क्रमांक 1 सादर नमन करतो. माझा विषय आहे संस्कारक्षम युवक ही काळाची गरज आहे. खऱ्या अर्थाने आपण अगोदर हे लक्षात घेतलं पाहिजे की संस्कार म्हणजे काय. तर आपल्या संस्कृतीचं, आपल्या परंपरेचं संवर्धन करणारी एक प्रबळ विचारधारा असते, तिला आपण संस्कार म्हणतो. मासाहेब जिजाऊंनी आपल्या बाळशिवबावरती उचित संस्कार केले, म्हणून त्या बाळशिवबाचे छत्रपती शिवाजी महाराज घडले. माता भीमा यांनी आपल्या भीमावरती चांगले संस्कार केले, म्हणून त्यांचे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले. माता जयवंताबाईंनी आपल्या लहानशा प्रतापावरती असे संस्कार केले, त्यामुळे युगपुरुष महाराणा प्रताप घडले. या सर्व महापुरुषांच्या पराक्रमाची गाथा, या महापुरुषांच्या प्रेरणेची गाथा फक्त या भारतातच नाही तर 7 समुद्रापलीकडे जाऊन संपूर्ण विश्व, संपूर्ण जग आमच्या महापुरुषांकडून प्रेरणा घेते. खऱ्या अर्थाने या मातीतली आणि या मातीच्या आईने निर्माण केलेल्या संस्काराची खऱ्या अर्थाने जीत आहे. आपण जर विचार केला तर आजचा तरुण जर आपण बघितला तर आपला आजचा तरुण जो आहे तो आज संस्कारहीन तरुण झालेला आहे. आणि खऱ्या अर्थाने आजचा तरुण हा कुठेतरी व्यसनाच्या अधीन झालेला आहे, व्यसनाच्या मागे लागलेला आहे. आमचं मोबाईलचं व्यसन झालं, दारूचं व्यसन झालं, पुड्यांचं व्यसन झालं. आमचा तरुण फक्त व्यसनाच्या मागे लागला आहे, या राष्ट्राच्या उन्नतीसाठी नाही. असं म्हणतात, वेदामध्ये असं म्हटलंय की संस्कारो आकारो वेदाते. जसे आपण एखाद्यावरती संस्कार करत जाऊ तसाच तो माणूस घडत जातो. जर आपण त्याच्यावरती चांगले संस्कार केले तर तो नक्कीच चांगला घडेल. जर आपण त्याच्यावरती वाईट संस्कार केले तर आपण त्याच्याकडून चांगलं कार्य होईल याची अपेक्षा धरणं सुद्धा फार निरपेक्ष आहे. पण यांना संस्कार देणार कोण? यांना संस्कार देण्यासाठी सर्वात महत्वाचं आणि प्रथम कार्य जर कोणाचं असेल तर त्यांच्या आई वडिलांचं आणि त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांचं आहे. कारण या कोवळ्या कळ्या माती लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी विकसता प्रकटतील शेकडो महापुरुष. जर आपण लहानपणी जर एखाद्या बाळाला चांगले संस्कार दिले तर त्यातूनच आपल्याला उद्याचे छत्रपती शिवाजी महाराज घडलेले दिसतील, उद्याचे संत ज्ञानेश्वर घडलेले दिसतील, उद्याचे रवींद्रनाथ टागोर घडलेले दिसतील. पण हे संस्कार नेमके करणार कोण? हे संस्कार करण्याची सर्वोच्च जबाबदारी आहे त्याच्या आई वडिलांची. कारण असं म्हणतात की 1 गुड मदर इज बेटर दॅन 1000 टीचर्स. एक चांगली आई, एक संस्कारी आई आपल्या बाळाला जे ज्ञान देऊ शकते, जे शिक्षण देऊ शकते, ते संस्कार देऊ शकते, ते 1000 शिक्षक मिळून सुद्धा देऊ शकत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण एक आई आपल्या बाळाला फक्त जन्मल्याच्या नंतरच नाही तर गर्भामध्ये सुद्धा तिचं शिक्षण चालू असतं. पण आजकाल हल्ली आमचं फार वेगळं चालू आहे की आमची आई आजकाल महापुरुषांच्या गाथा वाचत नाही, महापुरुषांचे विचार वाचत नाही, तर आमच्याकडे त्या टीव्हीच्या सिरियलकडे आमची आई वळलेली आहे. आम्हाला सासोर बहु या माय घरघर केली, तुझ्यात जीवन गेला असे एपिसोड आम्हाला बघावे लागतात. कारण या असे एपिसोड बघले तर खऱ्या अर्थाने आपण विचार केला पाहिजे की या देशाची पिढी कुठे जात आहे. या देशाच्या पिढीला चांगले संस्कार घडतील का? नक्कीच घडणार नाहीत. कारण आमची माताच आता तेवढी सक्षम राहिली नाही. कारण या देशाला, या युवकांना जर संस्कार पूर्ण पिढी घडवायची असेल तर अगोदर आमच्या मातांना सुदृढ बनावं लागेल, आमच्या मातांना संस्कारी बनावं लागेल. डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं म्हणतात की या भारताची सगळ्यात मोठी ताकद जर कोणती असेल तर या देशाचे 60 करोड युवा आणि त्यांचं प्रज्वलित मन या देशाची सगळ्यात मोठी ताकद आहे. पण आपण आज पाहतो की हा तोच तरुण व्यसनाच्या अधीन होत चाललेला आहे. ती सदृढता आपल्या तरुणांमध्ये राहिली नाही, ती सक्षमता आपल्या तरुणांमध्ये राहिली नाही. तर मग खऱ्या अर्थाने आपण विचार केला पाहिजे की आपला देश उन्नत होईल का? स्वामी विवेकानंद असं म्हणतात की मला तुमच्या देशातल्या तरुणांच्या उठावरील गीत सांगा, मी तुम्हाला तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. कारण आपल्या तरुणाच्या ओठावरील कोणतं गीत आहे यावरून आपल्या देशाचं भविष्य ठरत असतं. आपल्या तरुणाच्या ओठावर तर देशभक्तीचं, राष्ट्रभक्तीचं आणि मातृभक्तीचं गीत असेल तर नक्कीच आपला देश उन्नत करेल, आपला देश एका प्रगतीच्या मार्गावरती जाईल. पण त्याच तरुणाच्या ओठावरतील तर नको नको गाण्याचे बोल असतील तर आपण विचार केला पाहिजे की आपला देश हा कुठेतरी अधोगतीच्या मार्गाकडे जात आहे. आज आमच्या तरुणांचं फार वेगळं झालेलं आहे. हा तरुण व्यसनाच्या मार्गे लागलेला आहे, व्यसनाधीन झालेला आहे, नको नको ते व्यसन करायला लागलेला आहे. आई वडिलांची काळजी घेत नाही. जो आई वडिलांची काळजी घेऊ शकत नाही, जो आपल्या आई वडिलांची चिंता करू शकत नाही, तो या समाजाची चिंता काय करणार, तो या देशाची चिंता काय करणार. त्यामुळे तुळोजी महाराज ग्रामगीतेमध्ये असं म्हणतात, तुळोजी महाराज ग्रामगीते असं म्हणतात की पुत्र भावा कुल उद्धारी एरवी ती वांजती बरी. पुत्र भावा कुल उद्धारी एरवी ती वांजती बरी, ऐसेची बोलिले ग्रंथा माझी.
कारण प्रत्येक धर्मग्रंथामध्ये असं सांगितलं गेलं आहे की आपला पुत्र जो जन्माला आलेला आहे तो कुळाचा उद्धार करणारा झाला पाहिजे, त्या समाजाचा उद्धार करणारा झाला पाहिजे, त्या देशाचा उद्धार करणारा झाला पाहिजे, तरच त्या पुत्राला अर्थ आहे. नसता अशी पुत्र जर माता घडवू शकत नसेल तर खऱ्या अर्थाने ती निपुत्रिकच राहिलेली बरी. ही सध्या काळाची गरज आहे, कारण संस्कार पूर्ण पुढे करणं ही या काळाची गरज आहे. कारण हे युवा जे आहेत, हे युवक जे आहेत असे सक्षम बनले पाहिजे की या देशाचं नाव या जगामध्ये लौकिक झालं पाहिजे. कारण आपण ग्रामीण भागामध्ये पाहतो की आमचे पालकवृंद आहेत हे आपले संपत्ती गोळा करतात, अफाट कष्ट करतात, मेहनत घेतात. कशासाठी? की बाबा मी जे कष्ट भोगले, मी जे दिवस पाहिले ते माझ्या मुलांनी बघू नये, माझ्या पाल्याने बघू नये, त्याला सुखामध्ये आयुष्य जगता येऊ. पण संत कबीर असं म्हणतात, संत कबीर असं म्हणतात, पूत सुपत तो क्यू संचय, पूत सुपत तो क्यू धन संचय, पूत कुपत तो क्यू धन संचय. म्हणजे जर आपला पुल्य जर संस्कारी असेल, आपला पुत्र जर संस्कारी असेल, प्रामाणिक असेल, तर त्याच्यावरती संस्कार लादले गेले असतील तर आपल्याला धन संचित करण्याची गरज नाही. पण आपला पुत्र जर कुपित निघाला, कुपात्र निघाला, तर नक्कीच आपला पुत्र जो आहे तो कुठेतरी दुराचारी निघाला तर धन संचित करून सुद्धा काही उपयोग नाही. कारण आता जो उद्योजक युवा आहे त्या उद्योजक युवकाला मला सांगायचं आहे की हा उद्योजक करत असताना की आपण प्रामाणिकपणा राहिलं पाहिजे, आपली इमानदारी आपण ठेवली पाहिजे. तर आपण जर प्रामाणिकपणे असेल, आपण जर इमानदार असेल तर आपण कितीही धन गोळा केलं, कितीही संपत्ती गोळा केली, कितीही प्रतिष्ठा मिळवली तर त्याचा कवडी मोलाचा यात उरत नाही. जर आपण इमानदार आणि प्रामाणिकपणाने कार्य केलं तर कुठेतरी आपण यशाच्या शिखरावरती पोहोचू आणि समाजामध्ये आपलं नाव लौकिक होईल. स्वामी विवेकानंद असं म्हणतात की देश को ऊंचा उठने के लिए, देश को और इंसान को ऊंचा उठने के लिए किसी डिग्री या किसी धन की जरूरत नहीं होती. इंसान के अच्छे कर्म, अच्छे विचार ही इंसान को बादशाह बना देते हैं. त्यामुळे माझे तरुणांना असं आव्हान आहे की आपण संस्कारी बनलं पाहिजे आणि आपल्या माता पित्यांना आपण आव्हान केलं पाहिजे, आपण माता पित्यांना आव्हान केलं पाहिजे की आपल्याला आपल्या पाल्यावरती, आपल्या युवकांवरती चांगले संस्कार करता आले पाहिजे. मी जाता जाता एवढंच सांगतो की आपण आपल्या देशाचं भवितव्य आहात, आपण आपल्या देशाचा सुदृढ विचार केला पाहिजे. त्यासाठी आपण संस्कारी बनलं पाहिजे आणि संस्कारी काळाची गरज आहे. वेळेच्या अभावी मी थांबतो. जय